तुमच्या मनात सगळ्यात आधी हे आलं पाहिजे की हो, आता मला हे माझं एक पक्कं डिसिजन आहे की मी हे जे वेट लॉस आहे हे कशा करता करते आणि याचे जे दुष्परिणाम आहेत ते मला माहिती आहे आणि मला या सगळ्यांच्या पासून दूर राहून स्वतःला स्वस्थ आणि व्यवस्थित मला माझी बॉडी बनवायची आहे. तर त्याच्याकरता मी आता डिसिजन घेणार आहे की हे एक लाईफ लॉंग कमिटमेंट राहणार आहे. तर आता माइंडला प्रिपेअर कसं करायचं? नुसतं तुम्ही असं म्हणत गेले की मी डिसिजन घेणार आहे, माझं तर एकदम मन पक्क झालेलं आहे, मी आता व्यवस्थित सगळं करणार आहे, असं करून जर झालं असतं तर सगळेच म्हणजे रोड होऊन गेले असते किंवा सगळ्यांनीच वजन कमी केलं असतं. पण याच्याकरता एक टँजिबल किंवा एक करेक्ट तुम्हाला मेजर करता येईल की तुमचं माइंडसेट किती तयार आहे, याच्याकरता मी एक सिस्टम बनवलेली आहे. माइंडसेट जेव्हा पक्क होऊन जातं, तुमचं डिसिजन जेव्हा पक्क होतं, तेव्हा तुमचं जे ब्रेन आहे तिथूनच सगळी सुरुवात होते आणि ते प्रत्येक तुमच्या सेलला इन्फॉर्मेशन देतं की आता आपल्याला फॅट लॉस करता तयारी करायची आहे. आणि असं करता करता तुमच्या पूर्ण शरीराला जेव्हा ते सिग्नल्स मिळायला लागतात तेव्हा हा फॅट लॉसचा तुमचा जो जर्नी आहे हा सुरू होतो आणि मग तुमचे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म गोल्स पूर्ण होतात आणि तुम्ही एक डिसिजन घेता की नेहमी करता मला एक चांगलं व्यवस्थित शरीर पाहिजे, मन पाहिजे आणि याच्याकरता तुमचं प्रिपरेशन आहे. तर याच्यातले आता 3 स्टेप्स मी तुम्हाला सांगते की मन प्रिपेअर कसं करायचं. तर नंबर 1 जी गोष्ट आहे त्याला म्हणतात ॲफर्मेशन्स. द ॲफर्मेशन्स हे फार पॉवरफुल सेंटेन्सेस असतात आणि हे याला एक पर्टिक्युलर एनर्जी असते, फ्रिक्वेन्सी असते, इंटेन्शन असतं, ज्या ह्यानी तुम्हाला हे जसं काही झालंच आहे असे तुम्हाला वाक्य लिहावे लागतात. जसं मी फार सोप्याने वजन कमी करू शकते, माझं जे मन आहे ते पूर्ण प्रिपेअर झालंय की मी माझं वजन कमी करणार, माझ्या शरीरावर जे काही स्टबर्न फॅट आहे ते अगदी सोप्या ह्यानी बिलकुल पिघळून जात आहे, माझं स्वतःवर अतिशय प्रेम आहे आणि माझं हे डिसिजन आहे की मी माझं आता शरीर आहे त्याला एक स्वस्थ आणि सुंदर असं बनवणार आहे. तर याच्यात जसं मी कोणतंच असं मी करून पाहीन किंवा कदाचित होईल किंवा मी आशा करते की असं होईल, मी 5 किलो वजन कमी केलं. आता तुम्ही याला काही टाईमलाईन देऊ शकता, 15 दिवस, 1 महिना. पण आता हे जे वाक्य आहे ही लिहिण्याची पद्धत बघा तुम्ही कसं आहे. तर आता तुम्हाला हे असे कमीत कमी 5-10 वाक्य लिहून काढावे लागतील, म्हणजे लिहून काढा आणि रोज तुम्ही सकाळच्या वेळी 5 ह्याच्यातले वाक्य 21 दिवसाकरता लिहायला लागा. हे तुम्ही लिहायला लागाल तर तुम्ही विचार करा की तुमचं किती चांगलं इंटेन्शन जात आहे टू द युनिवर्स आणि ते लिहिता लिहिता जेव्हा 21 दिवस तुम्ही कोणती गोष्ट करता ती एक तुमची सवय बनून जाते आणि त्या 21 दिवसात तुमचं माइंड ट्रेन व्हायला लागतं आणि करेक्ट सिग्नल्स, करेक्ट हॉर्मोन्स, हॅपी हॉर्मोन्स जे सिक्रेट व्हायला पाहिजे ते बरोबर सिक्रेट व्हायला लागतात. तर नंबर 1 इज ॲफर्मेशन्स. हे तुम्हाला 21 दिवसाकरता व्यवस्थित एक जर्नल बनवून त्याच्यात लिहायला सुरुवात करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशनचं पॉवर तर इतकं प्रचंड आहे की काही लोक त्या पॉवरनी म्हणजे त्यांना कोणत्या रंगाची, कोणती गाडी, कोणतं मॉडेल आणि इतकं म्हणजे अगदी सूक्ष्मतेने ते डिस्क्राईब करतात. आणि असं पाहायला गेलं आहे की जे आता प्रियांका चोपडाची गोष्ट घ्या, ती लहानपणापासून स्वतःला मिररमध्ये जणू काही तिने काहीतरी एक अवॉर्ड घेतलेला आहे हातामध्ये आणि ती स्पीचेस द्यायची. आता तितक्या लहानपणी तिला काय माहीत होतं की ती ॲक्ट्रेस बनणार आहे आणि ती इतकी म्हणजे ज्याला म्हणतात विश्वसुंदरी बनणार आहे. पण बघा की हे जे ती व्हिज्युअलाइज जे करायची, ती जे म्हणजे तिची जी एक शक्ती होती की स्वतःला कसं बघायचंय, त्यांनी पहा ती आज कुठे आहे. तर आपण का हे नियमितपणे करू शकत नाही? व्हिज्युअलायझेशनचं पॉवर असं आहे की तुम्हाला एका शांत ठिकाणी बसून तुम्ही एका शांत ठिकाणी बसा आणि तुम्ही विचार करा की तुमचं शरीर जे आहे ते तुम्हाला कशा प्रकारचं पाहिजे. काही फोटोज घ्या, त्याला एक विजन बोर्ड बनवा, तुमचे काही जुने फोटो घ्या आणि मग ते व्हिज्युअलाइज करायला लागा आणि स्वतःला सांगा की हे माझं शरीर अतिशय सुंदर,
सुडोल आणि बिलकुल स्लिम आणि ट्रिम झालेलं आहे. शरीरामध्ये फॅट कुठेच नाही. माझं पोट बिलकुल आत गेलेलं, बिलकुल फ्लॅट ॲब्स झालेले आहेत आणि इतके सुंदर मसल्स डेव्हलप झाले आहेत. माझ्या शरीरामध्ये कोणतंच दुःख, नी पेन, जॉईंट पेन हे सगळं गायब झालेलं आहे. मला इतकं छान वाटतंय. मी जे घालते ते इतकं छान दिसतं आहे आणि मला इतका आणि माझ्यामध्ये इतका कॉन्फिडन्स आलाय. मग तुम्ही स्वतःला बघा की तुम्ही कसं स्माईल करताय. तो ड्रेस घालून, म्हणजे तुम्ही जे ड्रेस घालाल ते तुम्हाला चांगलं दिसतंय. तुम्हाला जे पाहिजे तो ड्रेस तुम्हाला फिट होतोय आणि तुम्ही स्माइलिंगली जेव्हा बाहेर जाता तेव्हा सगळे तुमच्याकडे कौतुकाने बघतात की किती छान दिसतंय, काय कॉन्फिडन्स आहे हिचा. त्यांनी तुम्हालाही छान वाटतं, तुमच्यावर तुमचाही विश्वास वाढतो, काही लोकांनाही तुम्ही इन्स्पायर करू शकता. तर असं हे व्हिज्युअलायझेशनचं जे प्रोसेस आहे हे पण तुम्ही जर 21 दिवस सवय लावली, तुम्हाला ऑटोमॅटिकली ती एक हॅबिट होऊन जाईल आणि तुम्ही स्वतःला व्हिज्युअलाइज करायला लागाल. मग एक ज्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन टेक्निक, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज एक मॅनिफेस्टेशन सांगते, वॉटर मॅनिफेस्टेशन. पाणी तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये एनर्जी किती लवकर ॲब्झॉर्ब करते. तर एक मोठा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका आणि त्याच्यामध्ये तुम्ही जोरात किंवा हळू तुम्ही बोलायला लागा. तर तुमची जी बोलण्याची एनर्जी आहे, साऊंड एनर्जी त्या पाण्यामध्ये जाईल. तर आता काय बोलाल, सगळं पॉझिटिव्हच बोलायचं आहे. माझं वजन मी लवकर कमी करू शकते, माझं 5 किलो वजन कमी झालं, माझं शरीर, माझं जे स्वप्न होतं तसं सुंदर सुडोल आणि सुडोल असं शरीर दिसतं आहे, मला इतकं छान वाटतंय. मी ही जी फॅट लॉसची जर्नी आहे इतकी सोप्याने मी करू शकते. मला पाहिजे तेव्हा माझ्या हातावरचं, पोटावरचं, लोअर बॉडीवरचं जे एक्सेस फॅट आहे ते बिलकुल पिघळून राहिलं आणि मला इतकं हे असं तुम्ही जेव्हा त्या पाण्यात बोलाल आणि ते पाणी प्याल तर तुम्ही बघाल हळूहळू 21 दिवसात तुम्हाला हे सगळं ऑटोमॅटिकली यायला लागेल. आता या मॅनिफेस्टेशन टेक्निकमध्ये 2 गोष्टी होतात. एक तर तुम्ही सगळं चांगलं बोलताय, पाण्यामध्ये तुम्ही ते एनर्जी टाकताय आणि ते पाणी पिताय. तर फॅट लॉस जर्नीमध्ये पाणी पिण्याचं पण महत्त्व आहेच. तर जे काही मी तुम्हाला पुढच्याही व्हिडिओमध्ये शिकवीन, आणखीन काही मॅनिफेस्टेशनचे जे टेक्निक्स आहेत, ह्याला ॲक्च्युली लाईटली घेणं हे बरोबर नाही राहणार. या सगळ्या गोष्टींनी तुमचं मन इतकं प्रिपेअर होणार आहे आणि तुम्हाला मदत होणार आहे की तुमचं जे वेट लॉस जर्नी राहील याच्यामध्ये तुम्ही स्वतःच म्हणजे इतका दृढनिश्चय राहील की त्याचे जे म्हणजे उतार चढाव येतात ते तुम्ही फार इझिली तुम्ही त्याला म्हणजे त्याचा सामना करू शकाल. तर आज आपण पहिला पार्ट घेतला माइंडसेट आणि तुम्हाला हे लक्षातच आलं असेल की किती जरुरी आहे एक माइंडसेट तयार करणं आणि त्याच्याशिवाय कदाचित ही जर्नी तुम्ही सुरू कराल, बंद कराल, तर माइंडसेट प्रिपेअर करा आणि चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण मी आता नव्याने मराठी भाषेत माझ्या ह्या वेट लॉसचं जे आहे ते इन्फॉर्मेशन मी टाकत राहणार आहे. तर मला प्रोत्साहन देण्याकरता जरूर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. आणि मी तुम्हाला पुढचे पण जे आणखीन सिस्टम्स आहेत माझ्या Y26 मध्ये त्याच्याही बद्दल सांगेन आणि तुम्हाला लक्षात येईल की किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे वेट लॉस जर्नी आहे फार सोपं वाटायला लागेल. नमस्कार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर आपण भेटू.